नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप स्वागत. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आपण विविध प्रकारचे मोदक बनवतच असतो. तर आज आपण गणपती बाप्पांचे लाडके, अतिशय प्रिय असलेले रसाळ आंबा मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत. कोणी कधी किती वेळा बनवले तरी अजिबात फसणार नाही. अचूक प्रमाणासहित इथे मी रेसिपी शेअर करत आहे. तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गणपती बाप्पांच्या आवडीचे आंबा मोदक बनवण्यासाठी प्रथम आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर एक चमचाभर तूप घालूया. तूप घालण्याचे कारण म्हणजे आपण जो नारळाचा चव घेतला आहे तो त्यामध्ये व्यवस्थितपणे परतून घेतल्यामुळे हे मोदक टिकण्यास मदत होते. शिवाय जे खोबऱ्यामधील मॉइश्चर असते ते थोड्या प्रमाणात निघून जाते. म्हणून तुपामध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटे गॅस मंद करून अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे. त्यामुळे मोदक टिकण्यासही मदत होते. शिवाय खायला अप्रतिम असा हा मोदक लागतो. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता आपण अगदी व्यवस्थितपणे खोबरे तुपामध्ये परतून घेतले आहे. त्यातील थोडेसे मॉइश्चर कमी झाले आहे. आता आपण साधारणतः अर्धी वाटी अगदी ताज्या आंब्याचा इथे मी पल्प तयार करून घेतला आहे. एक हापूस आंब्याचा इथे पल्प मी तयार करून घेतला आहे. आता तो आपण अर्धी वाटी घालूया. त्यामध्ये साखरही मी घातली आहे कारण आंबा गोड होता. त्यामुळे फक्त 2 ते 3 चमचे छोटे मी साखरेचा वापर केला आहे. आता 1 वाटी इथे पल्प घेतला आहे. त्यातील अर्धी वाटी आपण पल्प आता ह्या खोबऱ्याच्या चवमध्ये घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. इथे अजिबात जेव्हा आपण आंब्याचा गर तयार करून घेतला, मिक्सरमधून काढून घेतला आहे, त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे. फक्त साखर 3 चमचे इथे घातली आहे कारण आंबा फारच गोड होता. आता अशा प्रकारे आपण नारळाच्या चवामध्ये जो आंब्याचा गर अगदी व्यवस्थितपणे घातला आहे तो त्याचे मॉइश्चर पूर्णपणे निघून जावे इतपत गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. नारळाच्या चवामध्ये आंब्याची पुरेपूर चव गेली पाहिजे इतपत आपण हे मिश्रण थोडेसे ड्राय होईस्तोवर अगदी हलक्या हाताने परतून घेणार आहोत. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे, नाहीतर तळाशी हे मिश्रण चिकटण्याची शक्यता असते आणि जे आपण आतील सारण बनवत आहोत त्याची चव बिघडण्याची शक्यता असते. हे सर्व काळजी घेऊनच आपण हे अगदी व्यवस्थितपणे चवदार असे मोदक तयार करून घेणार आहोत. इथे अजिबात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणताही फूड कलर वापरला नाही आहे. तरी हे आतील सारण अगदी व्यवस्थितपणे जसे आपल्याला हवे आहे त्याप्रमाणे ह्या सारणाला रंग आला आहे. पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपण आंब्याच्या रसात व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले आहे. अगदी परफेक्ट असे सारण तयार झाले आहे. यामध्ये वेलची पूड मी घालणार नाही कारण आंब्याची चव अगदी अप्रतिम अशी येते. इथे वेलची पूड मी अजिबात वापरणार नाही आहे. जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. फॅनखाली व्यवस्थितपणे ठेवायचे आहे. नंतर आपण लगेचच आता जे वरील आवरण असते म्हणजेच आता पारीसाठी आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण उकड काढून घेऊया. आता पॅनमध्ये आपण 1 वाटी पाणी घातले आहे. आता जो उरलेला गर आहे म्हणजे साधारणतः पाव वाटी आपण इथे गराचा वापर करत आहोत. त्यामध्ये थोडीशी साखरही आहे. त्यामुळे बाहेरील आवरणही अगदी चविष्ट अशी तयार होते आणि थोडासा गोडवाही मिळतो, म्हणून इथे मी वापरत आहे. आता अशा प्रकारे गर आपण पाण्यात व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि व्यवस्थितपणे ह्या पाण्याला उकळी येऊ देऊया. पाणी उकळून घेत असताना आपण त्यामध्ये चमचाभर तूप घालूया. त्यामुळे हे जे मोदक आहेत ते अगदी मऊसूत लुसलुशीत असे तयार होतात. म्हणून तूप अगदी आवर्जून वापरा. तूप वापरायचे नसेल तर ह्या जागी 1 चमचाभर तेलाचा वापर करू शकता. तर आता पाण्याला उकळी येईस्तोवर आपण इथे 1 वाटी मोदक पीठ घेतले आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया आणि चमच्याने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. आता हे मोदक पीठ आपण बाजूला ठेवूया आणि पाण्याला दणदणीत उकळी येईस्तोवर अगदी हलक्या हाताने हे पाणी एकजीव करून घेऊया.
कारण आपण ह्यामध्ये आंब्याचा पल्प घातला आहे. तो तळाशी चिकटण्याची आणि करपण्याची शक्यता असते, म्हणून सतत ढवळत राहायचे आहे. अशा प्रकारे अगदी दणदणीत अशी उकळी आल्यावर आपण त्यामध्ये जे मोदक पीठ तयार करून घेतले आहे ते सर्वच्या सर्व अशा प्रकारे त्यामध्ये घालूया आणि गॅस बंद करून उकळलेल्या जे पाणी आहे त्यामध्ये अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. इथे जेव्हा आपण उकळ काढतो तेव्हा पाण्याला दणदणीत उकळी आली पाहिजे, तरच ही उकळ अगदी परफेक्ट अशी तयार होते आणि मऊ लुसलुशीत. अशा प्रकारे आता हलक्या हाताने पीठ एकजीव करून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवूया. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि साधारणतः 4 मिनिटे ह्या पिठाला अगदी व्यवस्थितपणे वाफ येऊ द्यायची आहे. 4 मिनिटानंतर थोडीशी वाफ पिठाला आल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि पीठ थोडेसे कोमट करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे पीठ आपण व्यवस्थितपणे उकड मळून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पीठ थोडेसे कोमट करून घेतल्यावर इथे मी परातीमध्ये ही जी उकड आपण तयार करून घेतली आहे ती काढून घेत आहे. आता ह्यामध्ये थोडेसे गुठळ्या झाल्या आहेत. ह्या गुठळ्या मोडण्यासाठी इथे मी पेल्याचा वापर करत आहे. तुम्ही ग्लासचा वापर करू शकता किंवा मॅशर असतो त्यानेही हे पीठ मॅश करून घेऊ शकता. अशा प्रकारे पीठ थोडेसे गरम असल्यामुळे मी पेल्याने अगदी हलक्या हाताने हे पीठ मॅश करून घेत आहे. आता अशा प्रकारे पीठ मॅश करून घेतल्यावर जेव्हा हाताला सोसेल इतपर असे तयार झाले आहे, म्हणजेच कोमट झाले आहे, तेव्हा मी अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घेत आहे. इथे पीठ मळून घेत असताना मी तेल आणि पाण्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे आणि हलक्या हाताने थेंब थेंबभर तेल पाण्याचे मिश्रण घेऊन अगदी मऊसूत असा गोळा तयार करून घेत आहे. पाहू शकता परफेक्ट अशी उकड आपण मोदकासाठी तयार करून घेतली आहे. आता त्यावर झाकण ठेवूया. उकड कोमट असतानाच आपण मोदक तयार करून घेणार आहोत. तत्पूर्वी इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवले आहे आणि सारणही अगदी पूर्णपणे थंड झाले आहे. लगेचच आपण मोदक बनवायला घेऊया. त्यासाठी जी आपण उकड तयार करून घेतली आहे ती थोडीशी कोमटच असताना त्यातील आपण लिंबा एवढा गोळा घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे मोदक बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे मोदक तयार करून घेत आहे. आता पिठाचा गोळा अशा प्रकारे हातावर तयार करून घेतल्यावर राहिलेले पीठ अगदी व्यवस्थितपणे झाकून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने गोळा व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर थोडासा तुपाचा हात लावून अगदी व्यवस्थितपणे वाटीसारखा आकार द्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट उकड तयार केल्यामुळे अगदी व्यवस्थितपणे वाटी तयार झाली आहे. अशा प्रकारे वाटीचा आकार दिल्यावर आपण साधारणतः 1 मोठा चमचा त्यामध्ये जे आंब्याचे सारण तयार करून घेतले आहेत, म्हणजे खोबऱ्याचे सारण, ते लगेचच त्यामध्ये घालूया. त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे शिरा तयार करून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने त्याच्या कडा बंद करून घेऊया आणि अगदी परफेक्ट असा मोदकाचा आकार देऊया. पाहू शकता परफेक्ट असा मोदक तयार करून मी घेतला आहे. अशा प्रकारे जे राहिलेले मोदक आहे तेही मी अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व मोदक मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. स्टीमरमधले पाणीही अगदी व्यवस्थित उकळले आहे. आता त्यामध्ये इथे मी सुती कापड, ओले कापड मी त्यामध्ये घातले आहे. आता पाण्यामध्ये जे मोदक आपण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे डुबवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे मोदकामध्ये मॉइश्चर अगदी टिकून राहते, मोदक अजिबात फुटत नाही. सर्वात महत्त्वाची टीप आहे. अशा प्रकारे सर्व मोदक पाण्यामध्ये व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचे आहेत आणि मोदकाच्या टोकावर अशा प्रकारे थेंब थेंबभर पाणी घालायचे आहे. जास्त अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता अशा प्रकारे सर्व मोदकावर थेंब थेंबभर पाणी घालून घेतल्यावर लगेचच भांड्यावर झाकण ठेवूया. गॅस मीडियम ठेवून आपण हे मोदक साधारणतः 10 ते 15 मिनिटे व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. 15 मिनिटाच्या वरती अजिबात मोदक वाफायचे नाही. मोदक फुटण्याची शक्यता असते. साधारणतः 15 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता परफेक्ट मोदक उकडला गेला आहे. अशा प्रकारे बोटाने चेक करून घ्यायचे आहे. अजिबात चिकटत नाही आहे आणि चकाकीही मोदकाला आली आहे. गॅस बंद करूया आणि लगेचच हे मोदक आपण मोदक पात्रामधून बाहेर काढून घेऊया. रंग किती सुरेख आला आहे.
अगदी परफेक्ट, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह रंग न वापरता अगदी आंबा बाहेरून आणि आतून आपण त्यामध्ये वापरला आहे. परफेक्ट आंबा मोदक तयार झाले आहे. बाप्पाचरणी लगेचच अर्पण करूया आणि त्याचा आस्वाद घेऊया. अशा प्रकारे तयार झाले बघतक्षणी खावेसे वाटणारे असे आंबा मोदक. अशा प्रकारे परफेक्ट आंबा मोदक सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे, तेव्हा तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. प्रथम बाप्पाला नैवेद्य दाखवा, त्यानंतर त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.